स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI ने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर्ससाठी एक मोठी भरती जाहीर केली आहे. चला तर मग या भरती प्रक्रियेबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेऊया. बरं, सुरुवात करूया सगळ्यात महत्वाच्या आकड्याने. SBI ने या भरतीमध्ये एकूण 116 जागा जाहीर केल्या आहेत. हो, 116. आता ही संधी इतकी मोठी का आहे? कारण यात केवळ नियमितच नाही तर कंत्राटी म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची पदही आहेत. याचाच अर्थ वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांसाठी इथे नक्कीच संधी आहे. ठीक आहे, 116 जागा आहेत हे तर कळलं, पण मग नक्की कोणती पदं आहेत ही? चला पुढच्या भागात आपण याचाच तपशीलवार आढावा घेऊया. इथे बघा, मुख्य 3 प्रकारची पदं आहेत. असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंटसाठी 12 जागा आहेत, पण सगळ्यात जास्त संधी आहे ती डेप्युटी मॅनेजर पदांसाठी. IAS ऑडिटसाठी 43 आणि चार्टर्ड अकाउंटंटसाठी तर तब्बल 61 जागा आहेत. आता येतो सगळ्यात महत्वाचा मुद्दा की या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर पात्रता काय लागते, म्हणजे शिक्षण काय हवं आणि वयोमर्यादा काय आहे. चला ते पाहूया. इथे पात्रतेचे 2 मुख्य प्रवाह आहेत असं म्हणता येईल. एक आहे तो टेक्नॉलॉजी आणि IT ऑडिट क्षेत्रातल्या प्रोफेशनल्ससाठी आणि दुसरा आहे तो खास चार्टर्ड अकाउंटंटसाठी. आता JIS ऑडिट पद आहे ना, त्यासाठी बऱ्याच प्रकारच्या शैक्षणिक पात्रता चालतील. म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये BE किंवा BTech झाला असेल किंवा मग BSc, BCA, MCA, अगदी MTech किंवा MSc सुद्धा. फक्त अट एकच आहे, संबंधित अनुभव हवा. आता चार्टर्ड अकाउंटंट पदासाठी एक खूप महत्वाची अट आहे, ती लक्षात घ्या. फक्त CA असून किंवा फक्त अनुभव असून चालणार नाही, तर उमेदवाराकडे कामाचा अनुभव तर हवाच, पण त्यासोबतच ICAI म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचं ऍक्टिव्ह मेंबरशिप असणं बंधनकारक आहे. वयोमर्यादेचं म्हणाल तर प्रत्येक पदासाठी ती वेगवेगळी आहे. जसे की डेप्युटी मॅनेजर पदांसाठी कमाल वयोमर्यादा 35 वर्षे आहे, पण असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट पदासाठी अनुभवाला जास्त महत्व आहे, त्यामुळे तिथे 45 वर्षांपर्यंतचे व्यावसायिक सुद्धा अर्ज करू शकतात. बरं, पात्रता तर समजली, पण आता अर्ज कसा करायचा, निवड प्रक्रिया कशी असणार, फी किती असेल आणि नोकरी कुठे मिळेल, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता घेऊया. निवड प्रक्रिया खरं तर खूप सोपी आणि सरळ आहे. फक्त 2च टप्पे आहेत. पहिला म्हणजे जेवढे अर्ज येतील त्यातून पात्र उमेदवारांना शॉर्टलिस्ट केलं जाईल आणि दुसरा टप्पा म्हणजे थेट मुलाखत. आणि ऐका, सगळ्यात महत्वाची गोष्ट, या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा नाहीये. हो, बरोबर ऐकलत, कोणतीही लेखी परीक्षा नाही. म्हणजे तुमचा अनुभव आणि मुलाखतीतील कामगिरी यावरच सगळं अवलंबून असणार आहे. आता अर्ज शुल्काबद्दल बोलूया. जे जनरल, OBC आणि EWS कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी 750 रुपये फी आहे. पण जे SC, ST आणि दिव्यांग उमेदवार आहेत त्यांना कोणतीही फी भरायची नाहीये. आणि नोकरीचे ठिकाण तर पोस्टिंग प्रामुख्याने मुंबई किंवा हैदराबाद सारख्या मोठ्या शहरांमध्ये मिळू शकते, पण गरजेनुसार भारतात इतर ठिकाणीही नियुक्ती होऊ शकते. चला, आता आपण ह्या माहितीच्या अगदी शेवटच्या आणि तितक्याच महत्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. तारखा आणि अर्ज कुठे करायचा हे नीट लक्षात ठेवा, कारण हे खूप महत्वाचं आहे. या 2 तारखा कॅलेंडरमध्ये नोंद करून ठेवा. 31 जानेवारी 2026 ही तारीख वयाची पात्रता ठरवण्यासाठी वापरली जाईल आणि दुसरी सर्वात महत्वाची तारीख म्हणजे 15 मार्च 2026 ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ही मुदत अजिबात चुकू नका. आणि हो, आणखी एक गोष्ट, अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईनच करायचा आहे, तोही SBIच्या अधिकृत वेबसाईटवरच. दुसरीकडे कुठेही अर्ज करता येणार नाही. तर विचार करा, लेखी परीक्षेचं टेन्शन नाही, थेट मुलाखतीतून SBI सारख्या मोठ्या बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर होण्याची ही संधी खरंच करिअरला एक नवी कलाटणी देऊ शकते. जर पात्रता पूर्ण होत असेल तर अधिकृत जाहिरात नक्की वाचा आणि 15 मार्चच्या आत अर्ज नक्की करा.